गेल्या काही वर्षात कोल्हापूरकरांना रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्ते दुरुस्तीसाठी हजारो कोटी मंजूर झाले असून देखील कोल्हापूरकरांच्या वाट्याला खड्डेमय रस्तेच येत आहेत। निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत कोल्हापुरात रस्ते विकासासाठी 100 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता। याचं काम देखील सुरू झालं, मात्र या कामांसाठी 18 महिन्यांच्या मुदतीपैकी 16 महिने पूर्ण होऊन देखील कोल्हापुरातील रस्त्यांचे फक्त 65% काम पूर्ण झालंय। तर झालेली कामही निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हणत आणि कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोल्हापूर महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी रस्ते बनवण्यासाठी लागणाऱ्या ढकल गाड्यांमध्ये प्रतिकात्मक नोटा भरून आणण्यात आल्या होत्या। तर जोरदार घोषणाबाजीनं महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला। महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिका गेटवर येऊन आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। तर 100 कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी CID चौकशी करावी, यातील खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन पर्दाफाश करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केली। 100 कोटी रस्ते कोल्हापुरात होणार आणि चकचकीत काचेसारखे होणार असं तत्कालीन पालकमंत्री आणि त्यावेळच्या काही प्रतिनिधींनी इथल्या पुढाऱ्यांनी जाहीर केलं होतं। परंतु 100 कोटी रस्ते निधी आम्ही पहिल्यापासून सांगितलं ही निविदा प्रक्रिया बोगस आहे, कायदेशीर नाही आहे, तरी पण रेटून नेलं। कारण ह्यांना जो ठेकेदार पाहिजे होता त्याला मर्जीतला पाहिजे होता, त्याची तुम्हाला सांगतो कुवत नव्हती, यांना टक्केवारी जास्त पाहिजे होती, रस्ते नाही झाले चालतील अशा पद्धतीने येतात। कोल्हापुरात एक प्रसिद्ध अक्का जो आहे त्या अक्काचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री पुढे आणणं गरजेचं आहे आणि त्या अक्काला मदत करणारे इथले अधिकारी कोण आहेत, आपली खुर्ची वाजवणारे तत्कालीन नगर अभियंता चीफ ऑडिटर, त्यांनी कशाचा विचार न करता त्याला काम दिलं। तो सोलापूरचा ठेकेदार असला तरी काम करणारा कोल्हापूरचाच माणूस आहे आणि आता म्हणजे रस्ते 16 झाले, 10%, 15%, 30%, 40% झाले आणि शासनाने निव्वळ आमची फसवणूक केली आहे। ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे। 100 कोटीची निविदा काढली पण आतापर्यंत नुसतं 23 कोटी दिले आहेत, बाकीचे पैसे दिलेले नाही आहेत आणि म्हणून शासनाचा आम्ही धिक्कार करतो। त्यांनी शासनाने माफी मागितली पाहिजे। प्रशासक मॅडमला आम्ही अनेक वेळा म्हणतोय तुम्ही पुढे या, तुम्ही महिला अधिकारी वगैरे असला तर शासनाच्या सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतात, तुम्ही अशा महत्त्वाच्या कामाची आम्हाला वेळ दिला नाही तर त्यांच्या दारात ठिया मारून या प्रकरणी सगळ्या CID चौकशी झाली पाहिजे आणि याचा पोल खुलून जे लोकांनी चोरी केली आहे, ज्या लोकांनी लूट केली आहे, कोल्हापुराची फसवणूक केली आहे, त्याचा बुरखा फाडण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी करावयाची आम्ही विनंती करत आहे। या 100 कोटीतल्या टक्केवारी किती गेली हे महत्वाचं आहे, म्हणून आज आम्ही इथे नोटा घेऊन आलोय। ही निव्वळ फसवणूक आपल्या लोकांची केली आहे। निवडणुकीत तोंडावर 4,500 कोटीचे बोर्ड लावले, 100 कोटीचे बोर्ड लावले, 25 कोटी बोर्ड लावले, पैसे कुठे आहे, ठणठणाट आहे सगळा आणि निव्वळ फसवणूक झाल्या म्हणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलंय आणि त्या नोटा आता आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।